संस्थांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संघटनेला यामध्ये व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात, पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती. आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आता बघू काय होतं. याचा अर्थ काही संघटनांवरती किंवा काही संस्थांवरती एक प्रकारे कंट्रोल ठेवणंच असा याचा अर्थ काढायचा नाही. आता महाराष्ट्रात काही संघटनांना बॅन केलेलं नाही आहे. पूर्वी सिमीवर बॅन आणलेला होता, त्या व्यतिरिक्त काही बॅन आणलेलं नाही. पण या कायद्यामुळे आता काही राजकीय संघटन जर एक्स्ट्रीम नक्षल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असेल तर सरकार त्या बॅन करू शकेल आणि बॅन केलेल्या संघटनांची संघटना आणि संघटनेचे सदस्य यांच्यावर अशा प्रकारची ते कार्यवाही करू शकते. याचा फटका प्रामुख्यानं डाव्या संघटनांना बसेल असं वाटतं. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितले की डावे पक्ष, डाव्या संघटना यांच्या बाबतीत आमचं असं मत नाही आहे की त्या कोणतेही देशविघातक कृत्य करतात. त्यामुळं अपेक्षा करूया की होणार नाही. पण तुम्ही सकाळी जो एक मुद्दा आम्ही सरकारला प्रश्न विचारणार की उजव्या विचारसरणीच्या ज्या संघटना आहे मग त्यांच्या बाबतीत काय नक्की या कायद्यामध्ये तरतूद करणार किंवा त्यांच्याचवरती काही कारवाई. त्या कमिटीचा सदस्य असल्यामुळं मला बोलण्याची परवानगी नव्हती. त्यामुळं मी असेल, जितेंद्र आव्हाड असतील, भास्करराव जाधव असतील, नाना पटोले असतील, त्या बिलाच्या मेरिटवर बोलण्याची आम्हाला परवानगी नव्हती. त्यामुळं आपण म्हणताय ते काही मुद्दे मांडू शकलो नाही. कारण सिलेक्ट कमिटीमध्ये आम्ही सदस्य होतो. गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीनं औद्योगिक क्षेत्र वाढतंय ते त्या तिथे कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून जी विधेयक आणले ते डोळ्यासमोर विधेयक आणले. गडचिरोलीमध्ये आता मायनिंगची ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात वाढल्या. हा शक्तिपीठ मार्ग जो आहे तोही बहुतेक मायनिंग झालेलं ओर जे आहे हे बाहेर काढण्याचा प्रमुख उद्देश असावा अशी एक माझी शंका आहे. पण गडचिरोलीमध्ये मायनिंग वाढल्यामुळे तिथली प्रगती होईल हे